आतापर्यंत जे काय झालं आहे त्याची प्रॅक्टिस तुमची झाली आहे असं मी अपेक्षित करतो आणि समोर आपण जाऊया. काय काय बघितलं होतं काल ते एकदा जरा रिकॉल करा. आपण काय बघितलंय? व्हेरिएबल्स. व्हेरिएबल्स पूर्ण बघितलेले आहे. देन त्यानंतर लोकल्स पण आपण बघितलेले आहे. लोकलचा काय यूज केस असणार ते आपण बघितलं. ठीक आहे. देन त्यानंतर आपण काय बघतोय? आउटपुट ब्लॉक आपण कसा करायचा यूज ते पण बघितलेलं आहे. करून बघितलं का प्रॅक्टिकल? करून बघा. ठीक आहे. देन हा वन मोर, टी एफ वॅर फाईल ही कशी यूज करायची ते सुद्धा बघितलेलं आहे. तर यापैकी जो पण यापैकी कुठलीही फाईल तुम्हाला तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये मिळू शकते. तर कुठलीही फाईल यूज करा, सारखंच काम करणार आहे. बट सगळ्यांचे वेगवेगळे बेनिफिट्स आहे. डॉट टी एफ वॅर फाईल ही कधी यूज केली जाईल? जेव्हा आपले वेगवेगळे व्हेरिएबल्स असेल आणि आपल्याला त्या प्रत्येक एन्व्हायरमेंट नुसार आपल्याला वेगवेगळी फाईल क्रिएट करावी लागेल, त्यांचे व्हेरिएबल सेपरेट असेल. राईट. आणि जेव्हा आपण अप्लाय करणार तेव्हा त्या फाईलला एक्झिक्यूट करायचं, त्या फाईलला कन्सिडर करायचं. मीन्स काय यूज करतो आपण एक कमांड मध्ये? हायफन वॅर हायफन फाईल इक्वल्स टू या फाईलचं नाव देणार. डेव एन्व्हायरमेंट साठी ही फाईल असेल, स्टेजिंग साठी दुसरे काही व्हेरिएबल्स असेल, प्रोडक्शन साठी दुसरे काही व्हेरिएबल्स असेल. तर तीन फाईल्स असू शकतात तुमच्याकडे. एक लोकल फाईल असणार जे तुम्हाला डायरेक्टली व्हेरिएबल्स क्रिएट करून तुम्हाला अप्लाय करता येईल. कसे अप्लाय करायचे तर आपण इथे बघितलेलं आहे, लोकल्स डॉट इन्स्टन्स अंडरस्कोर टाईप. राईट. एवढं आपण बघितलंय ऑलरेडी. आता आपल्याला काय करायचं आहे तर आपण व्हेरिएबल लोकल हे तर आपण असेच ठेवणार. EC2 ला आपण काय करतोय, हा जे फाईल तुम्हाला एक्झिक्यूट करायची नाहीये त्यासाठी तुम्ही काय करणार तर पूर्ण फाईलला सिलेक्ट करणार आणि कंट्रोल प्लस क्वेश्चन मार्क वाला बटन यूज करणार. त्याने काय होईल, पूर्ण फाईल कमेंटेड होईल. कमेंटेड आहे म्हणजेच काय होईल, ते एक्झिक्यूट होणार नाही, त्याला तो ब्लँक कन्सिडर करणार. करेक्ट. किंवा लेट्स कन्सिडर करा हा रिसोर्स ब्लॉक तुम्हाला नाही करायचा आहे यूज, प्रोव्हायडर आवश्यक आहे, तर देन तरी पण तुम्ही काय करणार, पूर्ण सिलेक्ट करून कंट्रोल प्लस क्वेश्चन मार्क करणार. पूर्ण कंटेंट कमेंटेड मोडमध्ये जाणार आणि तो कन्सिडर केला जाणार नाही. तर आता आणखी थोडी प्रॅक्टिस करू आपण. एक VPC कसा क्रिएट करायचा ते बघू. म्हणजेच थोडं यूज टू होणार आपण कशाबद्दल, कशासोबत? टेराफॉर्म सोबत. की जर आपल्याला VPC क्रिएट करायचं असेल तर कोणत्या कोणत्या गोष्टींचा आपल्याला काळजी घ्यावी लागेल आणि कोणत्या गोष्टी आपल्याला एकमेकांसोबत कम्युनिकेट करून घ्याव्या लागेल. ठीक आहे. तर आणखी एक फाईल क्रिएट करतोय मी इथे आणि त्याचं नाव देतोय VPC डॉट TF. VPC डॉट TF फाईल. ठीक आहे. हा. ओके. देन इथे बघा EC2 हे पण आपण करून ठेवलेलं आहे कमेंटेड आणि ही सुद्धा कमेंटेड. तर हे कमेंट मध्ये असल्यानंतर हे एक्झिक्यूट होणार नाहीये. तर आपण आता पूर्ण जे लिहायचं आहे आपल्याला ते पूर्ण आपण कुठे लिहिणार? VPC मध्ये. सर्वात आधी आपल्याला रिक्वायरमेंट काय असते? प्रोव्हायडर. तर एक काम करू, प्रोव्हायडर साठी एक सेपरेट फाईल क्रिएट करून ठेवू, जेणेकरून आपल्याला प्रत्येक वेळेस प्रोव्हायडर लिहायची गरज पडणार नाही. ठीक आहे. सो प्रोव्हायडर डॉट TF आणि प्रोव्हायडर डॉट TF मध्ये काय असेल, आपला प्रोव्हायडर जो आपण यूज करतो, हिअर कॉपी आणि प्रोव्हायडर मध्ये लिहिणार. ठीक आहे. ओके. म्हणजेच प्रोव्हायडरची फाईल एक्झिक्यूट होईल. देन त्यानंतर वॅर डॉट रिजन. तर रिजन कोणता आहे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. कोणता आहे रिजन? इथे बघा व्हेरिएबल्स मध्ये आपण डिफाईन करून ठेवलेला आहे. रिजन कोणता आहे? US ईस्ट हायफन 1. ओके. तर व्हेरिएबल फाईल इथे राहील. EC2 आपण नाही करतोय सध्या. सिंपल इथे येणार. आता VPC जर क्रिएट करायचं असेल तर काय काय असायला पाहिजे? सर्वात आधी तुम्हाला हे माहिती पाहिजे की VPC क्रिएट करण्यासाठी AWS वर आपल्याला कोणत्या टर्म्स अप्लाय करायच्या असतात, काय काय क्रिएट करायचं असतं. तर ते जरा रिकॉल करा आणि मला सांगा. VPC क्रिएट करतो AWS मध्ये तेव्हा आपण ऍक्च्युली सर्वात आधी काय करतो? AWS इथे आपलं क्लिअर असायला पाहिजे.
काय करतो क्रिएट ऑनलाईन सर VPC नेम सर्व CS CIDR. CIDR करेक्ट. सर्वात आधी VPC ला काय असते? VPC इज नथिंग बट युअर नेटवर्क ऑन क्लाउड. ओके, इट्स अ प्रायव्हेट नेटवर्क ऑन क्लाउड. तर सिंपल आपण काय करणार? रिसोर्स लिहिणार. रिसोर्स करेक्ट, जसं आपल्याला आपण नेहमी लिहितोय. तर इथे मी काल पण तुम्हाला दाखवलं AWS अंडरस्कोर VPC हे मी माझ्या मनाने लिहिणार का? नाही, दिस इज बाय डिफॉल्ट वन. ओके, आणि बाय डिफॉल्ट वन आपण कुठून घेतोय? तर आपण इथून घेतोय आपल्या ऑफिशियल डॉक्युमेंटेशन्स मधून. सो ऑफिशियल डॉक्युमेंटेशन AWS रजिस्ट्री, आणि इथे तुम्हाला दिसेल व्हर्च्युअल प्रायव्हेट क्लाउड मध्ये रिसोर्स. तुम्हाला इथे दिसेल न्यू रिसोर्स कसा क्रिएट करायचा आहे ते. सो जस्ट चेक AWS अंडरस्कोर VPC दिसतंय इथे. याला आपण क्लिक करतोय आणि यासाठी लागणारा सगळं सिंटॅक्स आपल्याला इथे मिळेल. तर बघा एकदम इझी वेने इथे त्याने काय केलेलं आहे? रिसोर्स क्रिएट केलेला आहे AWS अंडरस्कोर VPC. आणि हे काय असतं? रेफरन्स नेम असतं. हे तुमचं रॅन्डम असेल, कुठलंही नाव देऊ शकता तुम्ही. देन त्यानंतर काय आवश्यक असते? CIDR. तर AWS मध्ये VPC क्रिएट करताना सिंपल आपण काय करतो? नेटवर्क डिफाईन करतो, दॅट्स इट. त्यानंतर काय करतो का? नाही. ठीक आहे, VPC क्रिएट झाल्यानंतर ना आपण काय करणार? जम्प करणार कशावर? सबनेट्स क्रिएट करण्यासाठी. करेक्ट. हा, तर सर्वात आधी AWS अंडरस्कोर VPC सेम टर्म इथे मी घेतलेली आहे. देन त्यानंतर मला इथे नाव, लेट्स कन्सिडर माय VPC और समथिंग. क्लिअर. देन यानंतर इथे काय दिलेलं आहे? CIDR ब्लॉक. CIDR ब्लॉक डबल कोट्स मध्ये म्हणजे स्ट्रिंग मध्ये जाणार तो. आता जो CIDR ब्लॉक तुम्हाला द्यायचा असेल तो द्या. /24 झालं. या एका एक छोट्याशा रिसोर्सने आपला एक VPC क्रिएट होणार. झालं VPC क्रिएट. देन VPC नंतर ना आपल्याला काय करावं लागतं क्रिएट? तर आणखी काय करावं लागेल? इथे रिसोर्स लिहावं लागेल, बरोबर. आणि इथे काय असणार? AWS अंडरस्कोर सबनेट. सबनेट. ठीक आहे. नेक्स्ट आणखी इथे काय असेल? लेट्स कन्सिडर करा तुम्ही किती सबनेट तुम्ही क्रिएट करू शकता VPC मध्ये? एका VPC मध्ये किती सबनेट्स क्रिएट करू शकता? काउंट काढून यायचा. आणि एका रिजन मध्ये किती VPC क्रिएट करू शकतो त्याचा एक काउंट तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. हा, बाय डिफॉल्ट कोणते सबनेट्स क्रिएट होतात? प्रायव्हेट सबनेट क्रिएट होतो. ठीक आहे. हा, तर मी सर्वात आधी इथे लिहितोय प्रायव्हेट PVT सबनेट या पद्धतीने. ठीक आहे. एक सिंपलचं रेफरन्स नेम देतोय. देन त्यानंतर ना हा सबनेट कुठे असतो? सबनेटचा पण एक CIDR रेंज असतो. सबनेटला आपण CIDR रेंज देतो. तर CIDR ब्लॉक इथे पण असेल, डबल कोट असणार, आणि तो सबनेट रेंज काय असेल? .0.1.0/24 या पद्धतीने. करेक्ट. नेक्स्ट आणखी काय असेल? आणखी काय असेल सांगा? हा सबनेट कुठे अटॅच असतो? कुणासाठी क्रिएट करतोय आपण? VPC. VPC साठी क्रिएट करतोय. बट हा अजून VPC ला अटॅच झाला का? नाही झाला. तर VPC ला अटॅच करण्यासाठी VPC अंडरस्कोर ID द्यावी लागेल. ठीक आहे. VPC अंडरस्कोर ID. आता ID कशात असेल? कधी मिळतं आपल्याला ID? AWS VPC क्रिएट झाल्या नंतर ना ID येतं. आणि ते कसं रेफर करायचं मी तुम्हाला काल सांगितलेलं आहे आउटपुट ब्लॉक मध्ये. कसं करतो आपण? आउटपुट ब्लॉक बघितला ना? क्रिएट झाल्यानंतरच्या गोष्टी कशा घ्यायच्या आपल्याला? सर्वात आधी रिसोर्सचं नाव, रिसोर्स कोणता आहे तो, देन त्याचा रेफरन्स नेम, देन त्यानंतर जे मिळणार आहे आपल्याला आफ्टर अप्लाय ते. आणि हे कुठे बघतो आपण? जेव्हा आपण टेराफॉर्म प्लॅन करतो तेव्हा. बघितलंय आपण ऑलरेडी. टेराफॉर्म प्लॅन करतो तेव्हा आपल्याला पूर्ण चार्ट येतो आणि त्याच्यात आफ्टर अप्लाय सगळे पोर्शन्स मिळतात. ठीक आहे. हा, तिथूनच आपण हे पब्लिक IP किंवा ARN और
कुठलं पण एक ते घेऊ शकतो. तर इथे आपण काय करणार, VPC मध्ये काय पाहिजे आपल्याला, VPCचा आयडी. सांगा आता मला कसं लिहावं लागेल, कसं लिहावं लागेल मला. रिसोर्स नेम काय आहे, रिसोर्स नेम डबल कोट मध्ये लिहायची कोशिश, AWS अंडरस्कोर VPC, आणखी रेफरन्स नेम डॉट, हा आपला रिसोर्स क्रिएट होणार आहे, ठीक आहे. तर इथे लिहिलंय. देन त्यानंतर त्याचं रेफरन्स नेम काय, माय VPC. देन त्यानंतर काय मिळणार त्याचं, VPC आयडी मिळणार, म्हणजेच इथे आयडी. आलं लक्षात. आणि हे चेक करून घ्यायचं आपण काही चुकीचं लिहित आहो का, नाही. बघा कसं केलंय, AWS अंडरस्कोर VPC आणि देन त्यानंतर त्याचा आयडी. आणि इथे आर्ग्युमेंट सुद्धा अवेलेबल आहेत. जर इथे वरती तुम्हाला सिंटॅक्स मध्ये नाही मिळतंय तर तुम्हाला कुठले कुठले आर्ग्युमेंट यूज करता येईल ते इथे दिलेले असतात. रिजन आहे, CIDR आहे, instance tenancy, all other things that you can use in your Terraform file to create and modify your VPC. C ID दिलेला आहे. ARN attribute references, attribute references म्हणजे जे आपल्याला क्रिएट झाल्यानंतर न मिळणार. ARN मिळतं, ID, बाकी सगळ्या टर्म्स जे इथे दिलेल्या आहेत. ओके. सो आपलं आता हे एवढं बरोबर आहे. चेक करायचं असेल तर इथे बघा AWS सबनेट पण दिलेला आहे, त्याला क्लिक करा आणि तुम्हाला मिळेल सबनेटचा रिसोर्स. सी AWS अंडरस्कोर VPC डॉट मेन डॉट ID. आपण बरोबर लिहिलंय ना, राईट. अच्छा, डबल कोट नाही यूज केलाय, ठीक आहे. ओके, नाव इट्स परफेक्ट. नेक्स्ट, आता बाय डिफॉल्ट काय होतो, बाय डिफॉल्ट तर हा टॅग तुम्हाला द्यायचा असेल टॅग देऊ शकता. टॅग्स आर इम्पॉर्टंट, टॅग्स आर इम्पॉर्टंट. लेट्स कन्सिडर इथे मी काय, मला नाव पाहिजे VPC साठी. VPC साठी नाव लेट्स कन्सिडर करा माय VPC द्यायचं आहे तुम्हाला. ओके. अंडरस्कोर प्रोजेक्टचं नाव, प्रोजेक्टचं नाव माय प्रोजेक्ट असेल तर इथे द्यावं लागेल तुम्हाला डॉलर. जेव्हा स्ट्रिंगच्या आतमध्ये एखादा व्हेरिएबल द्यायचा असेल तर या पद्धतीने द्यावं लागेल. ओके. हा, देन डॉलर अँड देन स्क्वेअर ब्रॅकेट var डॉट प्रोजेक्ट अंडरस्कोर नेम. समजलं. स्ट्रिंगच्या आतमध्ये जर आपल्याला व्हेरिएबल पास करायचा असेल तर या पद्धतीने लिहिलं जाईल. इवन याला तुम्ही चेक पण करू शकता, इथे कुठे ना कुठे ते मिळून जाईल. ओके, एवढं आलं लक्षात. तर सेम टॅग्स आपण काय करणार, सबनेटला पण देणार सेम टाईपचा टॅग, फक्त इथे काय असणार, सबनेट, सबनेटचं नाव PVT सबनेट, बरोबर, सब समथिंग. कळलं का. आता हा जो आहे प्रोजेक्टचं नाव माय प्रोजेक्ट, हा इथे पण येणार, माय VPC हायफन माय प्रोजेक्ट, प्रायव्हेट सबनेट हायफन माय प्रोजेक्ट, या पद्धतीने. कळलं. ठीक आहे, सबनेट इथे क्रिएट झालेला आहे, बट बाय डिफॉल्ट कोणता सबनेट क्रिएट होतो, प्रायव्हेट सबनेट क्रिएट होतो. आता आपल्याला काय करायचं आहे, पब्लिक सबनेट क्रिएट करायचं आहे. तर सेम रिसोर्स लागेल मला, सेम रिसोर्स मी इथे खाली कॉपी करतोय, ठीक आहे. सेम रिसोर्स मी खाली कॉपी करतोय अँड देन त्यानंतर इथे मला काय चेंजेस करावे लागतील, नाव मध्ये चेंज करावं लागतील, पब सब या पद्धतीने. बाकी हे चेंज करायची गरज आहे, CIDR चेंज करावं लागेल, 1 च्या जागेवर काय लिहिणार 2. आणि हे तर तसंच राहणार कारण त्याच VPC ला द्यायचं आहे आपल्याला. आणि इथे पण आपल्याला नाव चेंज करावं लागेल, पब सब नेट. बट याला आता पब्लिक कसं करायचं, या सबनेटला पब्लिक कसं करायचं माहिती आहे का, मॅन्युअली कसं करतो आपण.
सर ते सबमिट असोसिएशन मध्ये जाऊन तर आपण ते पब्लिक करतो ना. तर यामध्ये काय करावं लागेल, जेव्हा पब्लिक करणे म्हणजेच काय करणे, यामध्ये जो पण इन्स्टन्स क्रिएट होईल त्याला पब्लिक आयपी यायला पाहिजे. जर प्रायव्हेट इन्स्टन्स आपण सिलेक्ट करतोय तर प्रायव्हेट इन्स्टन्स मध्ये पब्लिक आयपी येणार का? नाही येणार. तर पब्लिक आयपी पब्लिकली इनेबल करण्यासाठी इथे एक आणखी टर्म यूज करावी लागेल, ती म्हणजेच काय, तर इथे आपण बघू ऍट्रिब्यूट्स मध्ये. ऍट्रिब्यूट्स मध्ये मिळणार तुम्हाला अवेलेबिलिटी झोन, पण तुम्ही यूज करू शकता की हा कोणत्या अवेलेबिलिटी झोन मध्ये असायला पाहिजे हा सबनेट, तर ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता अवेलेबिलिटी झोन. ठीक आहे. हा, मला काय सांगायचं आहे तुम्हाला, पब्लिक कसं करायचं, तर इथे तुम्हाला दिसेल इनेबल और मॅप पब्लिक आयपी ऑन लॉन्च, दिस वन. ओके, मॅप पब्लिक आयपी ऑन लॉन्च, आणि याची व्हॅल्यू तुम्हाला द्यायची आहे ट्रू ऑर फॉल्स. काय द्यायची आहे? ट्रू ऑर फॉल्स. बाय डिफॉल्ट काय असते? फॉल्स असणार. ठीक आहे, बाय डिफॉल्ट फॉल्स असणार, बट आपल्याला इथे पब्लिक करायचं आहे तर काय द्यावं लागेल? ट्रू. समजलं? तर आता हा सबनेट कोणता सबनेट झाला आपला? पब्लिक सबनेट झाला. कळलं? ठीक आहे. हा, दोन सबनेट क्रिएट झाले. त्यानंतर ना आपण काय करतो व्हीपीसीच्या पूर्ण नेटवर्क मध्ये? एक व्हीपीसी क्रिएट होतोय. ओके, देन त्यानंतर आपला पब्लिक आणि प्रायव्हेट सबनेट क्रिएट होतोय. देन त्यानंतर त्यानंतर बस पब्लिक सबनेट प्रायव्हेट सबनेट क्रिएट झाला म्हणजे झालं. इंटरनेट गेटवे, आणखी राऊट टेबल्स, हे सगळे जेव्हा क्रिएट करणार तेव्हा एक आपला परफेक्ट नेटवर्क क्रिएट होतो, प्रायव्हेट नेटवर्क. करेक्ट? हा. तर आता आपल्याला काय पाहिजे? राऊट टेबल. तर राऊट टेबल इथे बघा, आपल्याला कुठे दुसरीकडे जायची गरज नाहीये, सगळ्या टर्म्स इथे अवेलेबल मिळणार. रजिस्ट्रीचं काम असते की तुम्हाला काय करणे, पूर्ण प्रॉपर सिंटॅक्स करून सिंटॅक्स प्रोव्हाइड करणे. तर इथे रिसोर्स बघा, राऊट टेबल रिसोर्स दिसतोय. आता इथे राऊट टेबल रिसोर्स मध्ये काय करावं लागतं आपल्याला? मॅन्युअली तुम्हाला जर माहिती असेल ना तर हे लवकर समजणार. हे लवकर समजणार जर तुमचं AWS मॅन्युअल प्रॉपर असेल तर. अगेन लेट्स डू इट. रिसोर्स AWS अंडरस्कोर काय दिलेलं आहे तिथे? राऊट अंडरस्कोर टेबल. बरोबर आहे? AWS अंडरस्कोर राऊट अंडरस्कोर टेबल. देन त्यानंतर अगेन आपल्याला इथे रेफरन्स नेम चेक करत राहायचं. चूक झाली तर चालतं, बट येस, तुम्ही जर चेक करत असणार तर तुमची चूक होणार नाही. मी पण का बरं असं करतोय, कारण आपण ते व्हॅलिडेट करू शकलो पाहिजे की मी जे लिहितोय ते प्रॉपर लिहितोय का. मी माझ्या मनाने लिहू शकतो, बट तुम्ही व्हॅलिडेट कसं करणार? राईट? तर व्हॅलिडेट करत राहायचं. ठीक आहे, सिंटॅक्स इश्यूज अवॉइड करायचे, त्यासाठी तुमच्याकडे प्रॉपर डॉक्युमेंटेशन आहे, त्याचा यूज करणे. क्लिअर? ओके. सो राऊट टेबल, देन राऊट टेबल म्हणजे काय असेल इथे? माय राऊट ऑर समथिंग. देन त्यानंतर इथे असेल डिफॉल्ट, सॉरी, अगेन इथे CID रेंज, और सॉरी, कुठे असतो राऊट टेबल? VPC ला. तर VPC ID, VPC अंडरस्कोर ID देणार इथे, आणि ID अगेन सेम मेथड लिहायची आपल्याला जे आपण इथे वरती लिहिलेलं आहे. जो VPC क्रिएट होणार त्याचा ID येणार. राऊट टेबल क्रिएट झाला. देन त्यानंतर काय करतो आपण? राऊट टेबल क्रिएट झाल्यानंतर काय करतो आपण? इंटरनेट गेटवे क्रिएट करतो. बट या राऊट टेबल मध्ये आपण एक राऊट पण क्रिएट करतो. माहितीये, राऊट टेबल मध्ये जातो आपण, राऊट टेबल मध्ये लिसनर्स मध्ये जातो आणि एक राऊट क्रिएट करतो की आपल्याला ट्रॅफिक कुठून घ्यायची आहे, दाखवतो ना. हा, ठीक आहे. ओके. अ, 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 अ. हा, ठीक आहे. तर आता आपण काय करणार, सर्वात आधी IGW क्रिएट करा. इंटरनेट गेटवे दिसतंय का इथे कुठे, ते चेक करा. इंटरनेट गेटवे, इंटरनेट गेटवे इथे दिसतोय.
तर इंटरनेट गेटवेचा रिसोर्स घ्यायचा इथनं, तो यूज करायचा. हा, इंटरनेट गेटवे इथे क्रिएट होणार. GW IGW लिहू आपण इथे. देन त्यानंतर सेम इथे काय असेल, माय VPC. इंटरनेट गेटवे कुठे लागतो? VPC वर लागतो ना. तर काय असणार, माय VPC. टॅग मध्ये आपण हेच देणार. टॅग मध्ये आपण काय देणार, IGW हायफन दिस वन. ओके. नेक्स्ट IGW क्रिएट झाला, त्यानंतर ना काय होईल, IGW क्रिएट झाला, देन त्यानंतर ना काय करायचं सांगा. त्यानंतर ना काय करतो आपण, त्याची आयडी कुठे देतो आपण, राऊट टेबल मध्ये. तर बघा इथे AWS मेन राऊट टेबल असोसिएशन दिसतंय, राऊट टेबल असोसिएशन दिस वन. तर कसं करतो आपण राऊट टेबल मध्ये असोसिएशन, तर या पद्धतीने करणार. काय लिहितोय आपण, रिसोर्स AWS अंडरस्कोर राऊट टेबल असोसिएशन. राऊट असोसिएट और कनेक्टिव्हिटी, काही नाव द्या तुम्ही. ठीक आहे. तर इथे बघा सबनेट आयडी. आता इथे हा कुठला राऊट टेबल असाइन करायचा, सॉरी, राऊट टेबल मध्ये कोणता सबनेट तुम्हाला असाइन करायचा आहे, तर इथे तुम्हाला काय द्यावं लागेल, सबनेट आयडी. तर सबनेट आयडी कोणती, सबनेट आयडी राऊट टेबल मध्ये आपल्याला असोसिएट करायची आहे, पब्लिक वाली करायची असते. तर पब्लिक वाली कुठे आहे, तर आपल्याला इथे पब सबनेटला रेफर करावं लागेल, एक्झाम्पलचं नाही. काय असणार, पब सबनेट. तर राऊट टेबल कोणता असेल, राऊट टेबल कोणता असेल, राऊट टेबल असेल दिस वन. तर इथे काय असायला पाहिजे, एक्झाम्पलच्या जागेवर माय राऊट टेबल. आलं बरोबर आता. ठीक आहे. तर या पद्धतीने AWS राऊट टेबल असोसिएशन, IG राऊट टेबल इथे क्रिएट होते. राऊट टेबलच्या नंतर इथे तुमचा काय क्रिएट होणार, इंटरनेट गेटवे क्रिएट होणार, अँड देन रिसोर्स क्रिएट होणार. राऊट टेबल मध्ये राऊट टेबल एनिवेअर असायला पाहिजे, ते इथे आपल्याला राऊट पण क्रिएट करावं लागेल. मिस केलं आपण. राऊट बघा, आता आपला इंटरनेट गेटवे क्रिएट आहे, आणि इंटरनेट गेटवे क्रिएट झाल्यानंतर आपण त्याची एंट्री कुठे टाकतो, राऊट टेबल मध्ये टाकतो. आपण आता इथे टाकलेलं आहे का, नाही. तर इंटरनेट गेटवे सर्वात आधी आपल्याला काय करावं लागतं, इंटरनेट गेटवे क्रिएट करावं लागतं. आपल्या अंडरस्टँडिंग नुसार काय करतो आपण, सर्वात आधी इंटरनेट गेटवे क्रिएट करतो, देन राऊट टेबल क्रिएट करतो. तर आता इथे इंटरनेट गेटवे आधी क्रिएट होतोय असं कन्सिडर करायचं. देन त्यानंतर काय क्रिएट होणार, राऊट टेबल. तर राऊट टेबल मध्ये इंटरनेट गेटवेची आयडी द्यावी लागेल, त्यानंतरच तो प्रॉपर नेटवर्क फ्लो करेल, राईट. तर इथे आपण काय देणार, राऊट. कोणतं राऊट, या पद्धतीने. राऊट मीन्स ट्रॅफिक फ्लो. ठीक आहे. तर इथे काय पाहिजे आपल्याला, कुठून व्हायला पाहिजे, इंटरनेट गेटवे एनिवेअर. तर आपण एनिवेअर देतोय. आणि बघा आपण हे बरोबर लिहिलंय का इथे, गेटवे आयडी, गेटवे अंडरस्कोर आयडी, हे मी माझ्या मनाने लिहिलंय का, हे मी माझ्या मनाने लिहिलंय का, गेटवे आयडी वगैरे, सबनेट आयडी वगैरे, हे मी माझ्या मनाने लिहिलेलं नाहीये. कुणी सांगितलं मला, येस, बाय डिफॉल्ट. हा, नेक्स्ट. राऊट टेबल मध्ये मी काय करतोय, इंटरनेट गेटवे अटॅच. सो AWS अंडरस्कोर इंटरनेट गेटवे, देन इथे काय असेल, एक्झाम्पलच्या जागेवर IGW, बरोबर. आणि डॉट काय पाहिजे मला, ID पाहिजे, ID. आता झालं बरोबर प्रॉपर. तुम्हाला टॅग देत राहायचं असेल तर तुम्ही टॅग्स सगळ्या ठिकाणी देऊ शकता. इथे पण आपल्याला टॅग देता येईल. टॅग्स देणे नेहमी छान असतं आयडेंटिफिकेशन साठी. ओके, माय राऊट, अँड देन प्रोजेक्टचं नाव. नेक्स्ट.
असोसिएशन आपलं झालंय. सबनेट कोणता असायला पाहिजे, तर पब्लिक सबनेट असायला पाहिजे, अँड देन माय राऊट हा राऊट टेबल असायला पाहिजे. तर पब्लिक सबनेट असोसिएशन आपला कन्फर्म झालेला आहे. नेक्स्ट काय करतो आपण? एवढंच करतो का? आता बघा एकदा स्टार्टिंग पासून काय केलंय आपण? व्हीपीसी, प्रायव्हेट सबनेट, पब्लिक सबनेट साठी आपण एक स्पेशल आर्ग्युमेंट इथे पास करतोय. कोणता? मॅप पब्लिक आयपी ऑन लॉन्च ट्रू. आणि हेच जर मला इथे द्यायचं असेल तर इथे काय असेल? इथे काय फॉल्स असणार. ठीक आहे, म्हणजेच हा प्रायव्हेट झाला आणि हा पब्लिक. ओके. नेक्स्ट काय केलं क्रिएट आपण? इंटरनेट गेटवे क्रिएट केलाय. इंटरनेट गेटवे कुठे अटॅच? व्हीपीसी ला अटॅच. देन त्यानंतर आपण एक राऊट टेबल क्रिएट केलाय. राऊट टेबल मध्ये कोणाची एंट्री असायला पाहिजे? राऊट एक सेपरेट फॉर पाथ राऊट, त्यामध्ये CIDR दिस वन एनिवेअर अँड नेक्स्ट सॉरी 00 असायला पाहिजे. राईट. हा. देन त्यानंतर गेटवे आयडी. कसली गेटवे आयडी असेल? हे इंटरनेट गेटवेची. तर इंटरनेट गेटवे आपण इथे रेफर केलाय का प्रॉपरली? येस केलाय. ठीक आहे. तर राऊट टेबल क्रिएट होईल आणि देन लास्ट मध्ये काय असेल? राऊट टेबल असोसिएशन. असोसिएशन होत आहे का? सबनेट कोणता असोसिएट होतो इथे? पब्लिक. अँड देन राऊट टेबल आयडी. आलं लक्षात? हा. तर इथपर्यंत झाल्यानंतर ना आपली प्रोसेस काय असते सांगा? यानंतर ना आपण एक इन्स्टन्स क्रिएट करतो. कुठे? तर पब्लिक सबनेट मध्ये. आता आपल्याला काय करायचंय? इन्स्टन्स क्रिएट करायचंय. तर आपल्याला ते माहिती आहे कसं करतो. काय करणार? रिसोर्स. कोणता रिसोर्स? AWS अंडरस्कोर इन्स्टन्स. राईट. देन याला पण काहीतरी नाव द्या तुम्ही. SPID SP. इथे आपण कसंही लिहू शकतो. माय EC2 or समथिंग. आणि इकडे काय लिहावं लागतं आपल्याला? AMI डबल कोट var डॉट काय असेल? AMI. आपला व्हेरिएबल बनलेला आहे बघा, माय AMI म्हणून आहे ना. म्हणून मी इथे var डॉट माय AMI लिहितोय, नाहीतर कन्फ्यूज होणार तुम्ही. हा. नेक्स्ट काय लिहितो आपण? इन्स्टन्स टाईप. इन्स्टन्स टाईप मध्ये काय लिहिलेलं आहे? आपला व्हेरिएबल ऑलरेडी क्रिएटेड आहे. var डॉट. बघा हे असं लिहावं लागतं. व्हेरिएबल जर ऑलरेडी अवेलेबल आहे तर इथे आपल्याला ते डायरेक्ट व्हेरिएबलला रेफर करतोय. var डॉट इन्स्टन्स. इन्स्टन्स येस. डबल कोट नाही पाहिजे, नाहीतर तो घेणार ॲज अ स्ट्रिंग घेणार, व्हेरिएबल कन्सिडर करणार नाही. var डॉट इन्स्टन्स टाईप. परफेक्ट. नेक्स्ट काय असेल? ऑनलाईन आवाज येतोय? हॅलो. येस सर. ओके. की नेम मध्ये काय देतो आपण? var डॉट की नेम. परफेक्ट. नेक्स्ट. नेक्स्ट काय असेल? काय देतो आपण नेक्स्ट? राईट हँड साईडला बघा ना, राहिलं काय? सिक्युरिटी ग्रुप. तर इथे देणार VP सिक्युरिटी ग्रुप नॉट दिस var डॉट काय असणार? mysg. परफेक्ट. आलं लक्षात कसं लिहायचंय? हा. आता ठीक आहे. हा. वन मोर. आता हे कुठे द्यायचंय आपल्याला ऍक्च्युली? हा इन्स्टन्स कुठे क्रिएट करायचा आहे? कोणत्या VPC मध्ये?
आपण जो क्रिएट करतोय, बट व्हीपीसी मध्ये क्रिएट करायचं असेल, कुठे कुठे क्रिएट करतो? सबनेट मध्ये. सबनेट मध्ये कोणता सबनेट? पब्लिक सबनेट. तर इथे द्यावं लागेल सबनेट आयडी. ठीक आहे. कोणता सबनेट क्रिएट करतोय? तर AWS अंडरस्कोर सबनेट. कोणतं सबनेट आहे? प्रायव्हेट की पब्लिक? पब्लिक. डॉट काय पाहिजे त्याचं? आयडी पाहिजे. आयडी आलाय. हा. तर या पद्धतीने हा कुठे क्रिएट होणार? त्या सबनेट मध्ये क्रिएट होणार. तर या पद्धतीने तुमचा पूर्ण एक नेटवर्क तुम्हाला क्रिएट करावं लागेल. आलं लक्षात? ठीक आहे. VPC, प्रायव्हेट सबनेट, पब्लिक सबनेट, इंटरनेट गेटवे, राउट टेबल असोसिएशन अँड देन एक इन्स्टन्स. काही कन्फ्युजन आहे? नाही. आता मला सांगा, इथे काही करायची गरज आहे का आपल्याला? व्हॅल्यू द्यायच्या? नाही. इथे कोणती व्हॅल्यू द्यायची आहे? फक्त CIDR, राईट. आणखी इकडे कोणती व्हॅल्यू द्यायची आहे? कुठलीच नाही. इथे कोणती व्हॅल्यू द्यायची आहे? CIDR. इथे कोणती व्हॅल्यू देणार? अगेन CIDR. इथे तर आपण हेच जर CIDR कंटिन्युअसली चेंज होत असणार, जर प्रोजेक्ट चेंज झाला किंवा तुमचा रिजन चेंज झाला, तर करावं लागेल चेंज CIDR. करेक्ट. तर ह्या CIDR साठी आपण व्हेरिएबल्स क्रिएट करू शकतो, राईट. तर लेट्स क्रिएट ऑर एल्स तुम्ही काय करू शकता? लोकल वाला ब्लॉक क्रिएट करू शकता. माहिती आहे ना तुम्हाला लोकल ब्लॉक कसा क्रिएट करतो? सो लोकल्स, ठीक आहे. देन VPC अंडरस्कोर CIDR लिहितो इथे, इक्वल्स टू, लेट्स कन्सिडर 10 स्ट्रिंग मध्ये असायला पाहिजे, 10.0.0.0/16 देतो इथे. आणि इथे रेफर कसं करणार? लोकल डॉट VPC अंडरस्कोर CIDR. बरोबर आलाय? बघा, लोकल वॅर CIDR. इझी आहे ना हे काम? तर आपण आता जेव्हा पण आपल्याला VPC क्रिएट करायचं असेल, तर आपण या फाईलला काही चेंज करणार का? नाही करणार. कुठे चेंज करणार? इथे CIDRच तर चेंज करायचे आहे. बाकी तर पूर्ण ग्लोबली रियुजेबल बनलेली आहे आपली फाईल. अगेन दुसरं काय राहिलं? PVT सब CIDR या पद्धतीने क्रिएट करतोय मी. याचं काय देणार? 10.0.01.0/24. ठीक आहे. आणखी पब हायफन सब हायफन CIDR इक्वल्स टू डबल कोट 10.0.2.0/24 झालंय. आणि राऊट इथे काय असेल? 0.0.0.0/0 एनिवेअर. आणि इकडे कसं करतात ते तुम्हाला आता माहिती आहे. तर इथे काय येणार? लोकल डॉट काय? प्रायव्हेट. इथे लोकल डॉट पब्लिक. आणखी कुठे द्यायचं राहिलंय का बघा? राऊट टेबल मध्ये राहिलंय. लोकल डॉट राऊट झालंय बघा. आता हा जो फाईल आहे आपला VPC.tf हा कम्प्लिटली ग्लोबली रियुजेबल झालेला आहे. कुठल्याही प्रोजेक्ट मध्ये याला तुम्ही यूज करू शकता. या फाईलला या फाईलमध्ये येऊन चेंज करायची काहीच गरज पडणार
नाही. कुठे चेंज करणार तुम्ही नेहमी? तुमच्या लोकल्समध्ये, व्हेरिएबल फाईलमध्ये. ठीक आहे. आणि याला तुम्ही जेव्हा अप्लाय करणार तेव्हा काय होईल, तुमचा एक VPC सबनेट, दोन सबनेट, राऊट टेबल असोसिएशन, अँड देन त्यामध्ये एक इन्स्टन्स तुमचा क्रिएट होणार. काही कन्फ्युजन वाटलं का इथे? किती इझिली आपण एक फाईल क्रिएट केली आहे. आणि त्याच पद्धतीने तुम्हाला प्रत्येक रिसोर्ससाठी, जसं आता सिक्युरिटी ग्रुप क्रिएट करायचा आहे, तर सिक्युरिटी ग्रुप कसा क्रिएट करायचा? राईट. सिक्युरिटी ग्रुप क्रिएट करायसाठी तुम्हाला मॅन्युअल प्रोसेस माहिती असेल तर तुम्ही प्रॉपरली करू शकता. आता हे आपण कसं केलंय, आपल्याला मॅन्युअल प्रोसेस माहिती आहे, त्यामुळे इझी झालं. नसेल माहित तर होईल का इझी? म्हणून आपण AWS आधी घेतो आणि ते इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर सिक्युरिटी ग्रुप, आता मी काय करतोय, तुम्हाला फक्त इथे सिक्युरिटी ग्रुप काय होत आहे ते सांगतो. ठीक आहे, ऐकून घ्या. आणि तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करणार, तर मी आता याला एक्झिक्यूट नाही करणार आहे. ओके, मी एक्झिक्यूट नाही करणार आहे, तुम्हाला तुमच्या पद्धतीने लिहायचं आहे आणि तुम्ही एक्झिक्यूट करणार. क्लिअर? ऑनलाईन मध्ये सर्वांना आवाज येतोय का? विनय? येस येस. सर. ओके, गुड. येस सर. ठीक आहे. हा, आणखी काय बघतोय आपण? लेट्स कन्सिडर सिक्युरिटी ग्रुप क्रिएट करायचा आहे. तर सिक्युरिटी ग्रुप क्रिएट करण्यासाठी काय काय टर्म्स लागतील? तुम्ही एक सिक्युरिटी ग्रुपची सेपरेट फाईल क्रिएट करा और इथेच लिहा. करेक्ट? ठीक आहे. बघा, सिक्युरिटी ग्रुप क्रिएट करायसाठी काय काय लागेल, तर सिक्युरिटी ग्रुप क्रिएट करायसाठी अगेन सेम रिसोर्स लागणार. नेम लागेल, नेम द्यायचा असेल तर नेम द्या. सिक्युरिटी ग्रुपसाठी काय असायला पाहिजे, डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. आणि हा कुठे असतो सिक्युरिटी ग्रुप? VPC आयडी, VPC ला ऍक्च्युली अटॅच असतो ना सिक्युरिटी ग्रुप, तर इथे आपण अटॅच करतोय. देन त्यानंतर सेम टॅग द्यायचे असेल तर टॅग. नेक्स्ट, काही चेंजेस झालंय का? ठीक आहे. हा, या पद्धतीने करायचं. कशा पद्धतीने करायचं? या पद्धतीने करायचं. हा आपला ऑफिशियल वे आपण यूज करतो नॉर्मली. सो AWS सिक्युरिटी ग्रुप. नेक्स्ट, इग्रेस. इग्रेस मीन्स काय असणार? आउटबाउंड रोल. आउटबाउंड. इग्रेस मीन्स आउटबाउंड. देन यामध्ये आणखी काय असणार? इनकमिंग वाला करायचं असेल तर, म्हणजेच 22 पोर्ट नंबर, इंग्रेस. 80 पोर्ट नंबर हे अलाउ करायचं असेल तर इंग्रेस म्हणतात त्याला. ठीक आहे, कुठेतरी दिलेच असणार आहे. इग्रेस, इंग्रेस. हा, बघा, इंग्रेस दिलेला आहे बट व्हॅल्यूज नाही आहे काही. बट तुम्ही असाइन करायच्या. कशा असाइन करायच्या तर इथे दाखवलेलं आहे. या पद्धतीने समजलं? हा, आता इथे दिलेलं काय आहे? आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही एक पोर्ट नंबर अलाउ करायचा आहे, तर तुम्ही काय करता? सिक्युरिटी ग्रुपमध्ये जाणार. सिक्युरिटी ग्रुपमध्ये काय करणार? प्रोटोकॉल सिलेक्ट करणार. प्रोटोकॉल नंतर कोणता पोर्ट असतो त्याचा तो पोर्ट नंबर देणार. त्यानंतर रिक्वेस्ट कुठून एक्सेप्ट व्हायला पाहिजे, एनिवेअर और स्पेसिफिक IP ते देणार. नेक्स्ट, हीच प्रोसेस आता इथे कमांड सॉरी कोड मध्ये कसं लिहितोय, तर इग्रेस अँड इंग्रेस मध्ये. तर इथे बघा, फ्रॉम पोर्ट 0 80 पोर्ट नंबर वरून 80 पोर्ट नंबरवर फॉरवर्ड करतोय. अशा पद्धतीने प्रोटोकॉल कोणता आहे? -1. -1 म्हणजेच ऑल प्रोटोकॉल. ठीक आहे. इकडे हा, हे कुठे आहे? इथे काय दिलेलं आहे? प्रिफिक्स लिस्ट. हे प्रिफिक्स लिस्ट वगैरे काय असतं तुमच्या AWS मध्ये, एक IP टेबल्स असतात. IP टेबल्स असतात त्यामध्ये, पण इथे काय देणार तुम्ही? CIDR रेंज देणार. CIDR रेंज देणार, एनीवेअर वाली. ठीक आहे. हा, कुठेतरी दिलेलं आहे का ते चेक करूया, नाहीतर एक्झाम्पल घ्यावं लागेल माझ्याकडचा. ठीक, इथे नाही दिसत आहे. लेट मी चेक. अवेलेबल, हा, या पद्धतीने कमेंटेड आहे, बट तुम्हाला समजून जाईल काय केलंय आपण.
बघा, रिसोर्स, सिक्युरिटी ग्रुप, नेम, डिस्क्रिप्शन जे पण द्यायचं असेल तुम्हाला ते देऊ शकता. व्हीपीसी आय डी, माय व्हीपीसी आय डी, देन इंग्रेस मीन्स आपल्याला काय करायचं आहे, 80 पोर्ट नंबर अलाउ करायचा आहे. तर इथे बघा, प्रोटोकॉल, कोणता प्रोटोकॉल असतो, टीसीपी. देन त्यानंतर फ्रॉम पोर्ट, कोणत्या पोर्ट नंबरवर, 80 पोर्ट वरून कुठे फॉरवर्ड व्हायला पाहिजे, 80 पोर्ट नंबरवर. देन लोकेशन काय असेल त्याची, ट्रॅफिकची, सीआयडीआर ब्लॉक, एनिवेअर. अंडरस्टूड. इथे स्पेसिफिक आयपी दिला तर स्पेसिफिक आयपी. गुड. नेक्स्ट, इंग्रेस. अगेन मी इथे काय करतोय, 22 पोर्ट नंबरला अलाउ करतोय. इथे काय होईल, इग्रेस मध्ये मी ऑल प्रोटोकॉल इनेबल ठेवतोय. सिक्युरिटी ग्रुप कसं काम करतं, सिक्युरिटी गार्ड सारखं. येणाऱ्याला तो चेक करणार, बट जाणाऱ्याला चेक करणार का, नाही, कारण त्याला माहिती आहे की इथलाच व्यक्ती आहे. तर इग्रेसचं काम काय असेल, आउटबाउंड रूल. म्हणून मी तिथे अलाउ करून ठेवलाय. -1 इथे तुम्हाला वेगवेगळं दिसेल. -1 म्हणजे ऑल प्रोटोकॉल, स्पेसिफिक टीसीपी, युडीपी वगैरे तुम्ही लावू शकता. क्लिअर झालं आता. आणि ते कसं करतो आपण असाइन, या पद्धतीने. आले लक्षात. परफेक्ट. तर हे तेच एक एक्झाम्पल आहे जे मी आता तुम्हाला सांगितलं. हा, वन मोर थिंग, युजर डेटा. युजर डेटा. तर त्याच्यासाठी आपल्याला इन्स्टन्स मध्ये बघावं लागेल. AWS EC2 इन्स्टन्स, लेफ्ट हँड साइड मध्ये. EC2 दिसते का इथे बघा. ठीक आहे. इथे मी सर्च करतोय. हा छोटासा डायलॉग बॉक्स आहे, इथे सर्च करायचं EC2. तर EC2 ला मॅच होणारा सगळ्या स्टम्प तो तुम्हाला दाखवणार. तर EBS EC2 दिलेलं आहे, हे नकोय आपल्याला. इलास्टिक कम्प्युट क्लाउड ऍक्शन रिसोर्सेस. आता इथे बघा, काय होतं ते, युजर डेटा. तर एक इन्स्टन्स, यामध्ये त्याने दिलेला आहे का युजर डेटा, ते बघूया. युजर डेटाचं सेक्शन दिलेलं नाही आहे ॲज अ एक्झाम्पल. नो वरीज, बट इथे आर्ग्युमेंट्स मध्ये त्याच्याकडे अवेलेबल असणार. ते पण चेक करा, युजर डेटा अवेलेबल आहे का आणि कसं लिहिलेलं आहे. युजर डेटा, आहे, ऑप्शनल आहे, बट तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. युजर डेटाला, आणि कसं करायचं युजर डेटा, जस्ट आता इथे बघतोय आपण. बघा, जो ज्या पद्धतीने आपल्याला युजर डेटा टाकायचा आहे, या पद्धतीने टाकणार. ठीक आहे. इवन यू कॅन आस्क गुगल टू गिव्ह यू सिंटॅक्स, युजर डाटा युजिंग टेराफॉर्म. ठीक आहे. तर इथे तुम्हाला मिळून जाईल कसं लिहायचं आहे ते. बघा, सेम आहे जसं आपण लिहिलेलं आहे एकदम. जे आपण शेल स्क्रिप्ट लिहितोय ते आपल्याला ॲज अ युजर डेटा मध्ये टाकायचं आहे. तर ते कसं असणार, इथे युजर डेटा सेम एवढा पोर्शन लिहायचा आहे. जे काही इन्स्टॉल करायचं असेल ते तुम्ही इथे इन्स्टॉल करू शकता. क्लिअर. या पद्धतीने. परफेक्ट. काय होणार इथे, अपडेट होणार, Nginx इन्स्टॉल होणार आणि स्टार्ट होणार. म्हणजेच तुमचा इन्स्टन्स पण क्रिएट होईल आणि त्याच्यामध्ये युजर डेटा पण आपला ऍड होईल. क्लिअर आहे. तर हे अप्लाय करून बघा. दॅट्स इट. हा, वन मोर एक इथे टर्म दिसेल तुम्हाला,
डिपेंड्स ऑन. काय दिसतंय? डिपेंड्स ऑन. आता लेट्स कन्सिडर करा, जोपर्यंत VPC क्रिएट होणार नाही तोपर्यंत सबनेट क्रिएट होईल का? नाही होणार. तर असा जो डिपेंडंट लेवल असेल त्यावेळेस आपल्याला डिपेंड्स ऑनचा यूज करायचा आहे. सिक्युरिटी ग्रुप अवेलेबल असेल तरच तो आपण कुठे ऍड करणार? इन्स्टन्सला ऍड करणार. नाहीतर होणार का? नाही. तर इन्स्टन्स मध्ये आपण काय लिहिणार? डिपेंड्स ऑन ऑन सिक्युरिटी ग्रुप. कळलं? जर सिक्युरिटी ग्रुप क्रिएट होईल तरच तो कुठे अटॅच होईल? AWS इन्स्टन्सला अटॅच होईल. अदरवाईज हा रिसोर्स क्रिएट होणार नाही. हा पूर्ण रिसोर्स क्रिएट होणार नाही. जर सिक्युरिटी ग्रुप नाही आहे तर हा रिसोर्स सुद्धा स्किप होईल. स्किप मीन्स तुम्हाला काहीतरी तो मेसेज देणार की सिक्युरिटी ग्रुप इज नॉट अवेलेबल और समथिंग and you are not we can't create EC2 instance. Okay, perfect. सो इथे कुणाला काही इश्यू असेल तर सांगा. प्रॉपर VPC रिलेटेड सगळ्या टर्म समजलेल्या आहेत का ते सांगा. कळलंय का? कळलेलं आहे का? आणखी एक टर्म सांगतोय. इथे तुम्हाला दिसत असेल डिफॉल्ट राऊट टेबल. डिफॉल्ट राऊट टेबल इथे पण तुम्हाला दिसेल काही टर्म्स डिफॉल्ट मध्ये असतात. डिफॉल्ट मध्ये कधी असेल? जेव्हा एक VPC क्रिएट होतो तेव्हा. सो एक अगेन इथे VPC ला जाऊ किंवा बॅक बॅक हा इकडे दिसेल तुम्हाला. तर मला एक सांगा, जेव्हा आपण VPC क्रिएट करतो, VPC क्रिएट केल्यानंतर ना काय होतं? जेव्हा आपण VPC क्रिएट करतो तेव्हाच एक राऊट टेबल ऑटोमॅटिकली क्रिएट होतो. होतं ना? जर त्या राऊट टेबलला आपल्याला यूज करायचं असेल तर आपण यूज करणार कोणता टर्म? डिफॉल्ट वाला टर्म. Okay, let me search here. Route table. This one. इथे दिसतंय डिफॉल्ट राऊट टेबल. तर जेव्हा तुमच्याकडे एक ऑलरेडी राऊट टेबल अवेलेबल आहे, VPC क्रिएट केल्याबरोबर एक राऊट टेबल क्रिएट होतो, तेव्हा तुम्ही हा रिसोर्स यूज करू शकता आणि जो राऊट टेबल क्रिएटेड आहे त्यालाच तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि आपल्याला ऑलरेडी माहिती आहे कशा पद्धतीने लिहितो आपण. तो राऊट टेबल कधी मिळणार आपल्याला? जेव्हा VPC क्रिएट होणार. तर VPC क्रिएट झाल्यानंतरच राऊट टेबल मिळतो आपल्याला. तर इथे बघा सेम AWS अंडरस्कोर VPC तुमच्या VPC चं नाव आणि then त्यानंतर काय दिलेलं आहे? डिफॉल्ट अंडरस्कोर राऊट टेबल अंडरस्कोर ID. VPC क्रिएट झाल्यावर मिळतं म्हणून आपण रिसोर्स कोणता रेफर करतोय? VPC. ठीक आहे? तर या ब्लॉकची सुद्धा तुम्हाला बाकी टर्म्स तर सेम आहे. राऊट टेबल वाला इंटरनेट गेटवे अटॅच करणे, दॅट्स इट. तर ह्या रिसोर्सची सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे की जेव्हा क्वेश्चन यायला पाहिजे होता तुम्हाला की एक डिफॉल्ट राऊट टेबल क्रिएट होतो सर, त्याला काय करायचं? डिफॉल्ट VPC पण असतो, त्याचा जर यूज करायचा असेल तर. मोस्टली डिफॉल्ट VPC चा यूज नाही करू शकत आपण जर आपल्याला सेपरेट बनवायचं असेल तर. कारण आपला सेपरेट प्रायव्हेट नेटवर्क असेल ना. डिफॉल्ट VPC तर अख्ख्या AWS वर काम होईल एक रिजन मध्ये, राईट? बट आपण आपला प्रायव्हेट नेटवर्क बनवतोय, तोच तर एक इम्पॉर्टन्स आहे ना VPC चा. बट VPC आपला प्रायव्हेट VPC आपण क्रिएट केला तर एक डिफॉल्ट मध्ये राऊट टेबल क्रिएट होणार. जर आपण न्यू क्रिएट करणार तर जो डिफॉल्ट मध्ये आहे त्याचं काय? तो तसाच राहणार पडून. बट त्याला यूज करायचं असेल तर रिसोर्स कोणता असेल? AWS अंडरस्कोर डिफॉल्ट अंडरस्कोर राऊट टेबल. ठीक आहे, परफेक्ट.
सो आता सांगा, या VPC क्रिएट करण्यामध्ये काही कन्फ्युजन होईल का तुम्हाला? येस, ऑनलाईन सृष्टी, विनय, सचिन, प्रशांत. नाही सर, थोडा प्रॅक्टिसवर डिपेंड आहे फक्त. करेक्ट. तर पूर्ण कोड आता तुमच्याकडे अवेलेबल आहे. मी याला गिट मध्ये पुश पण करून घेतोय, जेणेकरून तुम्हाला मिळेल. हा, पुश करताना सुद्धा एक ट्रिक असते. इथे लेफ्ट हँड साइडला बघा, हा आयकॉन दिसेल तुम्हाला. या आयकॉनचा तुम्ही यूज करू शकता. कोणत्या फाईलमध्ये किती चेंजेस केलेले आहेत ते तुम्हाला बघता येईल. हे पूर्ण चेंजेस आहेत. या फाइल्स मध्ये तुम्ही चेंजेस केलेले आहेत. ठीक आहे. एवढे फाइल्स. एम मीन्स मॉडिफाईड, मॉडिफाईड, मॉडिफाईड. यू मीन्स न्यूली क्रिएटेड, न्यूली क्रिएटेड. ओके. नेक्स्ट, याला डायरेक्टली या फाईलवर गेल्यानंतर प्लसचं साइन येतं. प्लस म्हणजे स्टेज मध्ये ऍड करणे, किंवा तुमचे चेंजेस डिस्कार्ड करणे, किंवा फाईल ओपन करणे. ठीक आहे. 3 ऑप्शन्स असेल इथे प्रत्येक फाईलसाठी. आणि पूर्ण फाईल आपल्याला स्टेजिंग मध्ये ऍड करायचं असेल आणि कमिट करायचं असेल तर इथे कमिट मेसेज द्यायचा. मी एक VPC रिसोर्स, कंप्लीट VPC रिसोर्सेस, VPC रिसोर्सेस. ठीक आहे. तर हा कमिट मेसेज जाणार माझा. Would you like to stage all your changes and commit them directly? Yes. तर हे सगळे चेंजेस माझे कमिट होणार. कमिट झाल्यानंतर काय करतो आपण? पुश करतो. तर पुश करण्यासाठी इथे येणार सिंक युअर चेंजेस. ठीक आहे. और सिंक युअर ब्रांच. तर इथे जे आपण चेंजेस केले आहेत ते कुठे जाणार? गिटहब मध्ये जाणार. सो अशा पद्धतीने तुम्ही तुमचं VPC ला प्रॅक्टिस करणार आहात. आणि VPCs नाही तर पूर्ण टर्म्स, S3 बकेट्स क्रिएट करायच्या, AWS IAM पॉलिसी क्रिएट करायच्या, एक युजर क्रिएट करायचा युजिंग टेराफॉर्म. आणि कुठे बघायचं आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. इथे IAM पॉलिसी सर्च करायचं आणि देन तुम्हाला मिळून जाईल एक युजर कसं क्रिएट करायचं ते. S3 सिलेक्ट करायचं. S3 मध्ये तुम्हाला मिळून जाईल एक बकेट कशी क्रिएट करायची, त्याच्यामध्ये त्याला मॉडिफाय कसं करायचं, त्या सगळ्या टर्म्स. प्रत्येक टर्म आपण इथे घेऊ शकणार नाहीये. सो प्रॅक्टिस करायची. सी इथे दिसतोय AWS बकेट, ACL अप्लाय करणे, ऍक्सेलरेट कॉन्फिगरेशन, लॉगिंग, लाईफसायकल कॉन्फिगरेशन आहे. तर एक बकेट पण तुम्ही प्रॉपरली मॅनेज करू शकता युजिंग टेराफॉर्म. ओके. सो आय थिंक नो इश्यूज. सो इथे स्टॉप करू शकतो आपण.